म्हणजे मानवतेची साधना. शिवचरित्रातून काय शिकावे? शिवचरित्रातून शिस्त, मानवता, पराक्रम, थोड्या मोठ्यांचा आदर, स्त्रियांचा सन्मान आणि विपरीत परिस्थितीशी दोन हात काढण्याचे धाडस यावं शिकावे. शिवचरित्रातून काय शिकावे? माझ्या शिवमान राजांना पहा, जिथे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या संस्काराच्या अंशीतून त्यांनी मराठी स्वाभिमानी स्वराज्याचे निर्माण केले. 18 पगड जातीचे, 12 बलुतेदारांचे, शेतकऱ्यांचे, स्त्रियांची आदर असणाऱ्या या सुसंस्काराची पायाभरणी माझी जिजाऊंनी आपल्या शिवबात केल्याची बरोबरी अनुभवली. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही ही जर ताकदीची खाण आहे तर छत्रपती शिवाजी महाराज बुद्धी, युक्ती आणि धर्माची झाले. बुद्धी, युक्ती आणि धर्माची झाले. पण मला खंत वाटते, कारण आज गावागावात पंथ, संप्रदाय, राजकारण, धर्मकारण त्यामुळे सतत याची अडव, त्याची चिडव, त्याची चिडव, याची अडव आणि पैशावाल्याची पालखी खांद्यावर फिरव, यामुळे माणुसकी रसा गळाला जाते. म्हणून शेतकरी अजूनही भयग्रस्त आहे, तरुण पिढी जीवित व्यस्त आहे, राजकारणात गुवाहाटी पॅटर्न जबरदस्त आहे, समाज अंधश्रद्धेने ग्रस्त आहे, मदत मात्र एकदम स्वस्त आहे, मदत मात्र एकदम स्वस्त. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सुसंस्कारासाठी माता हिंदू धर्मात भगवद्गीता, गावागावात रामगीता, देशात सुसंस्कारासाठी शिवचरित्राची गीता, मुस्लिम सैनिक सुद्धा होते. पण अफजल खानाची बोट ते शाहिस्ते खानाची बोट एवढेच माझ्या राजाचे चरित्र मर्यादित नव्हते. या पलीकडे काळाच्या बळावर उमटलेल्या कर्तृत्वाच्या गुणात तुम्हाला आजही कळलेले. स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफजल खानाचा जसा राजाने कोथळा बाहेर काढला, तसा स्वराज्याशी बेमानी करणारा खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीला बाधित काढला. शिवरायांच्या चरित्रातून त्यांची दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, चिकाटीपणा, तेजस्वी व्यक्तिमत्व, गरिबी कावा, स्त्री आदर, उत्कृष्ट नेतृत्व या अष्टपैलू गुणांचा बरोबरी अनुभव. तर आज शेतीसाठी, संपत्तीसाठी